नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी देवाला मानतो, मी अमुक देवाला मानतो, मी तमुक देवाला मानतो, मी ह्या गुरूंना मानतो, मी त्या गुरूंना मानतो. एखाद्या देवी देवताला मानणे किंवा एखाद्या गुरुला मानणे म्हणजे भविष्यात त्या देवी देवतांच्या बद्दल किंवा त्या गुरूंच्या बद्दल संभ्रम निर्माण होणे. आणि हा संभ्रम कधी निर्माण होतो? ज्यावेळी तुम्ही एखाद्या कार्याकरता एखाद्या देवाची उपासना करता, त्यावेळी तुमचं ते कार्य सफल नाही झालं तर मात्र तुम्ही त्याच गुरुबद्दल त्याच देवाबद्दल संभ्रम निर्माण करता. कारण तुम्ही त्यांना मानता, तुम्ही त्यांना जाणत नाही. जाणणं म्हणजे काय आहे? गेल्या 2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत होतो की देवाला तुम्ही मानू नका, तुम्ही देवाला जाणा. एखादं उदाहरणच द्यायला गेलं तर नात्यामध्ये जसं आपण आपले आई वडील, बहीण भाऊ, काका काकी असे अनेक जी नाते आहेत त्यांना आपण जाणतो, त्या नात्यांना आपण मानतो म्हणत नाही. पण तेच जर आपण दुसऱ्यांच्या बद्दल विचार करायला गेला, दुसऱ्यांच्या बहिणीबद्दल विचार करायला गेला, तेच जर आपण दुसऱ्यांच्या बहिणीबद्दल विचार करायला गेला, दुसऱ्यांच्या भावाबद्दल विचार करायला गेला, दुसऱ्यांच्या काकाबद्दल विचार करायला गेला, आपल्या रक्तातली नाती सोडून इतर नात्याला जर आपण त्यांच्याबद्दल विचार करायला गेलो तर तिथं मात्र आपण हेच वाक्य बोलतो, हिला मी बहीण मानतो, याला मी काका मानतो, याला मी आज्जा मानतो. म्हणजे नात्यामध्ये सुद्धा तुम्ही हा मानतो ज्यावेळी शब्द वापरता त्यावेळी मात्र तुमच्यात आणि त्या मानलेल्या नात्यामध्ये कधीतरी वितृष्ट हे येणारच. कारण का? तर तुम्ही मानता. एखाद्याला आपण बहीण मानतो तर त्याच बहिणीबद्दल तुमच्या मनात वाईट विचार का बरं येणार नाही? तर मित्रहो, हा मानणे आणि जाणणे हा प्रकार जरी संभ्रमावस्थेमध्ये टाकत असला तरी याच्या मागं सत्य मात्र खूप मोलाचं. परमेश्वराच्या बाबतीत सुद्धा असंच होतं. आपण काय म्हणतो की मी मानतो, मानतो म्हणजे त्याच्याबद्दल आपल्याला काही माहित नाही, हा थोडक्यात त्याचा अर्थ होतो. आपल्या नात्यामधील व्यक्तींना जसं आपण समजतो, त्यांना जाणतो, मग परमेश्वराच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला असंच राहावं लागेल. परमेश्वराला पहिल्यांदा जाणण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळी तुम्ही परमेश्वराला जाणाल त्याच्या हिशोबानंतरच त्यानंतरच तुम्हाला कोणते कर्म चांगले, कोणते कर्म वाईट याची जाणीव होईल. कारण तुम्ही परमेश्वराला जाणलाय. जसं आपल्या आई वडिलांना न आवडणाऱ्या गोष्टी केल्यानंतर आई वडील जसे आपल्यावर रागवतात तसंच परमेश्वराच्या बाबतीत आहे. परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टी जर आपण आपल्या आचरणात आणत असेल तर तो तुमच्यावर प्रसन्न कसा होईल? त्यासाठी तुम्ही देव कार्य करत असताना, गुरु
करत असताना त्यांच्याबद्दल जाणा. नाहीतर आज समाजामध्ये अनेक गुरु आहेत, मग त्या गुरूंच्या अनेक लीला पाहून आपण त्यांच्या प्रेमात पडतो आणि नंतर समजा त्याच गुरुबद्दल आपल्याला काहीतरी कळालं तर मग मात्र किती खूप अवघड होतं बघा. का तर आपण जाणलोच नाही. तर वरून परमेश्वरावर किंवा गुरुवर प्रेम न करता तो गुरु किंवा तो देव किंवा तो परमेश्वर काय करतो याची जाणीव करून घ्या. हे जाणा, त्यानंतरच तुम्ही त्यांना माना. मित्र, यापुढे आपण या विषयावर चर्चा करत राहू. माझा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीचं माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत विषय मांडण्याचा प्रयत्न करतो. नक्की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.